कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोविड-19 आणि रुग्णालयीन व्यवस्थापन. एन कोरोना व्हायरस म्हणजे अर्थातच नॉवेल कोरोना व्हायरस हा इतर कोरोना विषाणूंपेक्षा नक्कीच वेगळा आहे आणि अर्थातच नवीनही आहे. एकतर तो जनावरांपासून प्राण्यांपासून मनुष्य जातीमध्ये आलाय आणि एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होणारा याचा संसर्ग हा अत्यंत जलद गतीने होतो. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांच्या अनुसार या दोन कारणांमुळेच खरं सांगायला गेलं तर हा रोग किंवा हा व्हायरस जरा कठीण ठरला आहे. एक तर याची लस उपलब्ध नाहीये आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा व्हायरस इतर विषाणूंपेक्षा अधिक धोकादायक होतोय. या व्हायरसचा जो आजार आहे तो अर्थातच आहे कोविड-19 आणि कोविड-19च्या सामुदायिक उद्रेकाचं नियोजन करण्यासाठी आरोग्य सेवेचा प्रतिसाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यामध्ये अर्थातच इस्पितळांची रुग्णालयांची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. एका बाजूला बघायला गेलं तर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं आणि दुसरीकडे कोविड-19च्या रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी एक वेगळंच व्यवस्थापन तयार करणं. हे नक्की काय आहे याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण माहिती करून घेऊया. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संतोष सलागरे. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर संतोष सलागरे हे मेडिसिनचे प्रोफेसर आहेत आणि केईएम रुग्णालयाच्या कोविड ICU प्रकल्पाचे प्रमुखही आहेत. डॉक्टर संतोष सलागरे यांनी मेडिसिनमध्ये MD केलं आहे आणि हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये MBA सुद्धा केलेलं आहे. केईएमच्या लॉजिस्टिक्स टीमचे ते इन्चार्ज आहेत आणि कोविड-19च्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कमिटीचे सभासदही आहेत. दर्शक हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कोविड-19 आणि रुग्णालयीन व्यवस्थापन याविषयी ते आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नक्कीच अपेक्षित आहेत. आपण आम्हाला दूरध्वनी करू शकता, कॉल करू शकता आणि आपले प्रश्न विचारू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24900232. मुंबई बाहेरील आमच्या दर्शकांनी 022 हा STD कोड डायल करायचा आहे. नेहमीप्रमाणेच एक खास सूचना, प्रश्न विचारताना आपल्या दूरचित्रवाणी संचाचा आवाज थोडा कमी ठेवा आणि आपला प्रश्न सलगपणे आमच्यापर्यंत पोहोचू द्या. प्रश्न विचारा असं म्हटल्यावर सलग प्रश्न विचारा. डॉक्टर, कोविड-19 हा एक नवीन रोग आहे. रुग्णालयांमध्ये या रोगाबद्दल पुन्हा आपण आज त्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत, पण रुग्णालयात याची तयारी नक्की कशी सुरू केली, कारण हे सगळंच वेगळं आहे. केईएम रुग्णालयाचा प्राध्यापक आणि तो पण औषधशास्त्र विभागाचा आणि ह्या आजाराशी गेली 39 दिवस सातत्याने हे रुग्ण बघणारा आणि ह्या सर्व आजाराच्या नियोजनामध्ये सक्रिय सहभागी असलेला असा मी आज हा जो प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या आजाराबद्दलचं ऐकायला लागलो, या आजाराचं रौद्र स्वरूप आपण बघितलं आणि ज्या झपाट्याने तो इतर देशांमध्ये पसरत होता, तेव्हा निश्चितपणे आम्ही आमचे जे विविध विभागांचे प्राध्यापक आहेत त्यांनी मिळून ह्याचा अभ्यास सुरू केला. जी पब्लिकेशन्स यायला लागली, संशोधनं यायला लागली, त्याच्यावर उहापोह झाला. आमच्या इथे प्रत्येक मेडिकल कॉलेजेसमध्ये बैठका व्हायला लागल्या आणि त्यातनं आपल्यालाही याला सामोरं जायचं आहे आणि म्हणून मग आपलं आयोजन, नियोजन आणि मग समोर जर जायचंच असेल तर मग विविधांगी त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे, आपल्या शक्तीचा जो आत्ता आपल्याकडे पाठबळ आहे त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे याविषयी चर्चा सुरू झाली. अनेक चर्चासत्र आयोजित केली गेली, अनेक प्रशिक्षणं सुरू केली गेली आणि असं करता करता आम्ही मार्च महिन्यामध्ये जेव्हा हळूहळू आपल्या भारतात सुद्धा केसेस यायला लागल्या आणि मग जे काही लॉकडाऊन झालं आणि मग त्यानंतर जे आजाराचं स्वरूप वाढलं, त्यामध्ये हा जो प्रिपरेशन करायला आपल्याला थोडा वेळ मिळाला इतर देशांपेक्षा, त्यांच्याकडनं आपल्याला काही शिकायला मिळालं आणि त्याचा वापर निश्चितपणे केईएम, नायर, सायन आणि सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांनी फार मोठ्या प्रमाणात केला, हे इथे मला नमूद करायचं आहे. बरोबर. आणि जसं या रोगाच्या बाबतीत म्हटलं जातं की जसं मी सुरुवातीला पण म्हणाले की हा एक नवीन रोग आहे, नवीन विषाणू आहे आणि तो वेगाने पसरतोय. त्यामुळे अनेकांचं म्हणणं हेही आहे की मनुष्य जातीला अजून त्याची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची तेवढी विकसित झालेली नाहीये त्याच्या बाबतीत आणि सध्या लसही नाही. त्यामुळे स्वतःची सुरक्षा करणं हाच यावरचा सर्वात रामबाण उपाय ठरू शकतो. नक्कीच, निश्चितपणे. म्हणजे जेव्हा आमचं पहिलं लेक्चर झालं तेव्हा मला अजूनही ते शब्द आठवतात. आमच्या डॉक्टर गीता नटराज मॅडम जे मायक्रोबायोलॉजीच्या इन्चार्ज आहेत, त्यांनी हँडवॉशिंग यावर इतकं व्यवस्थित विवेचन केलं आणि तो जो मेसेज गेला पहिल्याच काही बैठकींमधनं आणि मग सोशल डिस्टन्सिंग आलं, मास्क वापरणं आलं, हँडवॉशचं महत्त्व जे आता घराघरामध्ये हात धुण्याचं जे महत्त्व अतिशय महत्त्वपूर्ण आपण साधन एक केलेलं आपल्या स्वतःला
ह्या सर्वांपासून सुरक्षित करण्यासाठी या सर्वाचा ॲक्च्युली उपयोग झाला असा झाला की एक अवेअरनेस निर्माण झाला, एक जनजागरण झालं आणि त्यातनं मग हळूहळू आम्ही आमच्यासारख्या जी मोठी रुग्णालय आहेत ती ह्या आजाराशी कसा मुकाबला करता येईल. मग सुरुवातीला आम्ही काय केलं की जर एखादा रुग्ण हा श्वसनाचे सिम्पटम्स किंवा श्वसनाचे निदान घेऊन आला तर अशा रुग्णांना आम्ही सेपरेटली बघायला सुरुवात केली. कारण जेव्हा आपल्याला सुरुवातीला कळलं की रुग्णांना घसा खवखवतोय, सुका खोकला येतोय, दम लागतोय, ताप येतोय, मग अशा रुग्णांना आपण आपल्या अपघात विभागातून जेव्हा तात्काळ सेवा विभागात इमर्जन्सी मेडिसिन सर्व्हिसमध्ये जातात तेव्हा तिथेच आम्ही त्यांना कॅटेगरायझेशन करायला सुरुवात केली, जेणेकरून हे रुग्ण हे इतर रुग्णांमध्ये मिसळू नयेत आणि मग त्यांच्यावर लक्ष ठेवून तोपर्यंत आपल्याकडे टेस्ट पण उपलब्ध झाल्या आणि मग आमचा तसा मार्गक्रमणा त्या आजाराबद्दल सुरू झाली. पण हे इस्पितळामध्ये आता हे सगळे जे बदल करण्यात आले याचं प्लॅनिंग कसं काय सुरुवात झाली आणि नक्की कोणत्या स्टेप्स होत्या ह्याच्यामध्ये? मार्च महिन्याचा काळ होता आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे अपघात विभागाच्या बाजूलाच आमचा तात्काळ सेवा विभाग आहे. तिथे ICU म्हणजे अतिदक्षता विभाग आतमध्ये आहे आणि इतर विभाग आहे. तर आम्ही सुरुवातीला काय केलं की असे जे श्वसनाचे आजार घेऊन आलेले रुग्ण होते त्यांना आम्ही अशा विभागामध्ये ठेवलं, त्यांना नियमित त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि मग हळूहळू कळायला लागलं की नाही हा पसारा वाढतोय. मग त्याच्याच बाजूचा एक विभाग होता, जो कक्ष होता, तो कक्ष मग आम्ही त्या अशा रुग्णांसाठी केला की ज्यांचा स्वॅब रिपोर्ट हा निगेटिव्ह यायला लागला. 1 स्वॅब निगेटिव्ह त्याला आपण जो म्हणतो की एक पहिला स्वॅब निगेटिव्ह आलेला रिपोर्ट. पण हे करत असतानाच मग हळूहळू जाणीव व्हायला लागली की आपल्याला आता हळूहळू तयारी करायची आहे. मग तयारी करताना कुठले कुठले जे एक्झिस्टिंग वॉर्ड्स आहेत म्हणजे आपण त्याला जे रुग्णाचे कक्ष म्हणतो ते वॉर्ड्स कसे आपल्याला करता येतील, त्याचं रूपांतर कसं करता येईल, त्याच्यानंतर मग येणाऱ्या सगळ्या ह्या समस्यांना कसं सामोरं जाता येईल. कारण हा जर आजाराचा पसार जर इतर देशांसारखा आपल्याकडे वाढला तर मग आणि समजा लॉकडाऊन आलं तर मग इतर विविध विषयांवर आपल्याला चर्चा करायला लागेल. म्हणजे साधारण लोकांचं ट्रान्सपोर्ट जे आमचे विभागात करणारी कामं करणारी जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत किंवा आमचे इतर सेवक आहेत त्यांचा प्रवास कसा करायचा किंवा ट्रेन बंद झाल्या त्याच्यानंतर मग त्यांना जेवण खाण्याची व्यवस्था, रुग्णांना लागणारी जी औषधं आहेत किंवा लागणारे इतर जे साधन सामुग्री आहे आणि ह्या विशेष करून ही जी प्रकारची ही जी सोय आहे, समजा ह्या प्रकारचे जे कक्ष आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा, प्राणवायूचा पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे ही असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण गेले 39 दिवस जेव्हा मी सातत्याने कोविडचे पेशंट बघतोय तेव्हा माझे सर्व सहकारी तर सहमत होतील की ऑक्सिजन थेरपी रुग्णाला यथोचित योग्य वेळी योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळणं हे अतिशय इतकं महत्त्वाचं आहे. कारण आपण बाकीची जी औषधं देतोय ती आपण औषधं देतोय, अँटीबायोटिक देतोय, अँटीमलेरियल देतोय, आपण त्यांना विविध प्रकारची प्रतिकारशक्ती वाढवायची औषधं देतोय. पण जर त्या रुग्णाला जर ऑक्सिजन सप्लाय कमी होत असेल, त्याचा प्राणवायू शरीरातला कमी होत असेल तर मग आपले जे कक्ष आहेत त्या कक्षांमध्ये आपण जेव्हा निर्माण करणार आहोत त्या कक्षांमध्ये प्राणवायूचा पुरवठा मुबलक आणि मग कदाचित जर त्यांना जर व्हेंटिलेटरसारखं कृत्रिम श्वसनक्रिया द्यायला लागली मग त्याची सर्व सोय आपल्याकडे आहे का, असा उहापोह सुरुवात झाला. मग त्याच्यासाठी मग लिस्टिंग तयार झालं की ICUमध्ये कुठल्या प्रकारची तयारी असायला पाहिजे, मग आणि वॉर्डमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मग फर्निचर कसल्या प्रकारचं असलं पाहिजे, त्याच्यानंतर औषधं कुठली असायला पाहिजेत, कन्झ्युमेबल कुठले असायला पाहिजेत आणि मग विविध प्रकारची यंत्रणा. आता ऑक्सिजन चेक करायचं पल्स ऑक्सिमीटर असतं, जनरली साधारण फक्त मेडिसिन वॉर्डमध्येच असतं आणि ते एखाद दुसरं असतं. मग ह्या सगळ्याचा किंवा मॉनिटर्स असतात, मल्टीपॅरा मॉनिटर आपण जे म्हणतो की रुग्णाचे सर्व प्रकारचे अहवाल आपल्याला त्या मॉनिटरकडे बघून कळतात. म्हणजे ह्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की हेल्थकेअर प्रोव्हायडरची सेफ्टी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आपण जर बघितलं तर हेल्थकेअर प्रोव्हायडरची सेफ्टी आपण बघतो तेव्हा मग शक्य तेवढा रुग्णाशी संपर्क कसा कमी करता येईल. मग इन्फ्रारेड थर्मोमीटर आले की ज्याच्याकडून आपल्या ज्या नर्सेस भगिनी आहेत त्यांचा बचाव होईल. मग ब्लड प्रेशर इन्स्ट्रुमेंट्स आले की जे मॉनिटरवर होत आहेत किंवा पेशंटचं पल्स होत आहे, पेशंटचा ECG ऑटोमॅटिकली दिसतोय, हृदय स्पंदन. ह्या सगळ्या गोष्टी करताना मग ह्याची जमवाजमव कशी करायला लागेल, ह्या गोष्टी आता लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला कशा मिळतील, ह्या सगळ्याचा मग विचार करण्यात आला. मला वाटते खूप एक मोठी आणि लांबलचक प्रोसेस खूप जी आहे आणि ती आम्ही अनुभवली. ठराविक वेळामध्ये आपल्याला पूर्ण करायची हेही महत्वाचं आहे. डॉक्टर, आपल्याकडे याचा एक व्हिडिओ आहे रुग्णालयाच्या जशा पद्धतीने आपण हे बदललंय, तर तो व्हिडिओ आपण कार्यक्रमामध्ये आता दाखवू शकू. येस, निश्चित.
हा जो व्हिडिओ आहे केईएमचा ज्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने इस्पितळातील या रूम्सचा सगळा वापर केला गेला आणि एक वेगळंच प्लॅनिंग केलं गेलं, याबद्दल थोडंसं सांगू शकाल आपण? हा जो आता आपण कक्ष बघितला तो माझ्या युनिटच्या अंडर असलेला सर्व स्त्रियांसाठीचा सर्वसाधारण कक्ष. अच्छा. ह्या कक्षाचं रूपांतर 11 एप्रिलपासून 21 एप्रिल या कालावधीमध्ये 10 दिवस रात्रंदिवस काम चाललं. टाटा प्रोजेक्टचं सहकार्य मिळालं आणि मी याचा प्रोजेक्ट इन्चार्ज होतो. तो जो साधा वॉर्ड याचं रूपांतर एका वेल फर्निश्ड 35 बेडेड ICU मध्ये करण्याचं जे कार्य करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला हा जो मी अभ्यास केला, आपल्या भारताच्या आपले जे केंद्र शासन आहे त्यांच्या स्वास्थ्य विभागाने आपल्याला गाईडलाईन्स पब्लिश केल्या आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे आणि त्या गाईडलाईन्सच्या अनुसरून जे इतर संशोधन झालं ह्या बाबतीतलं की आयसोलेशन फॅसिलिटी कशी असावी, कोविडचं ICU कसं असावं, याचा अभ्यास मी माझ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून करून घेतला. कारण ते अभ्यास करत होते, त्यांना म्हटलं हा अभ्यास करा आणि मग त्यातनं एक डॉक्युमेंट तयार केलं. त्या डॉक्युमेंटमधनं आम्हाला कळलं की ह्यासाठी आपण जो आपले एक्झिस्टिंग KEM हॉस्पिटल हे पुरातत्व विभागाचं बिल्डिंग आहे, पण त्याचा वापर आम्हाला इतका अतिशय उत्कृष्टपणे करता आला तळमजल्याला, कारण तळमजल्याला आम्हाला एंट्री एक्झिट वेगळी करता आली. त्याच्यानंतर डॉनिंग डॉफिंग हा जो म्हणजे आपण जो PPE किट आपण बघता सगळीकडे आता आम्ही घालतोय, तो PPE किट घालायची रूम आणि ती काढायची रूम जे आहे ते सेपरेट असतं आणि ते समोरासमोर असतं. त्याच्यानंतर महत्वाचं काय की त्याचं जो स्टोअर आहे ते बाहेर पण असायला पाहिजे, आतमध्ये पण असायला पाहिजे. इन्स्ट्रुमेंट ठेवायला वेगळी रूम पाहिजे, त्या 2 बेडमधलं अंतर असायला पाहिजे. व्हेंटिलेशन, आता ऍक्च्युअली आपण निगेटिव्ह प्रेशर किंवा AC हे आपण भारतामध्ये बोलू शकत नाही. आपल्या भारतामध्ये जे उपलब्ध आहे, आता काय झालं आमच्याकडे KEM मध्ये ह्या ज्या जुने वॉर्ड आहेत ते वॉर्डमधल्या खिडक्या एवढ्या मोठ्या आहेत, मग त्या खिडक्या पूर्णपणे उघडून आम्ही त्याला एक्झॉस्ट फॅन लावले आणि मग त्याचं व्हेंटिलेशन इतकं चांगलं झालं की आमचे जे हेल्थ केअर प्रोव्हायडर, आमचे जे डॉक्टर्स, आमचे ज्या नर्सेस भगिनी आणि आमचे जे कर्मचारी काम करतायत त्यांना त्याच्यामुळे खूप चांगला आता फायदा होतोय. आणि ह्या वास्तूचा पुरातन वास्तूचा वापर KEM कोविडचं ICU बनवण्यात झाला आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यात इन्स्ट्रुमेंटेशन आणलं. आम्हाला हा 10 दिवसाचा जो कालावधी मिळाला आणि मग त्यानंतर मात्र 21 तारखेनंतर जी पेशंटची संख्या वाढत गेली आणि मग आम्ही एकामागोमाग एक एक वॉर्ड रिकामे करत गेलो. आता रिकामी करत असताना सुद्धा एक लक्षात ठेवायचं की KEM रुग्णालय हे पूर्णपणे कोविड रुग्णालय नाहीये. कारण KEM मध्ये येणारा रुग्ण हा सर्वसामान्य रुग्ण, हा त्रासलेला गांजलेला असतो. अशा रुग्णाला जे नॉन कोविड रुग्ण आहेत मग त्यांचा पण आपल्याला सोय करायला पाहिजे. मग आमच्याकडे सुदैवाने असं झालं की आपल्याकडे 2-3 मोठ्या इमारती आहेत. एक आहे ती CVTC बिल्डिंग म्हणून की जिथे आम्ही मेडिकल नॉन कोविड केलं, की जिकडे ICU पण होतं, जिथे आमचे मेल आणि फिमेल म्हणजे पुरुष आणि स्त्रियांचा औषध विभाग गेला, औषधोपचार विभाग गेला, तिथे ICU असल्यामुळे आमचं मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट गेलं. आणि मग जी 13 माळ्याची आमची KEMची बिल्डिंग आहे त्याचा वापर आम्ही सर्जिकल नॉन कोविड करण्यात केला. कारण अर्थात आम्ही काय केलं, आता पहिल्या माळ्यावरचे सर्जिकलचे जे वॉर्ड आहेत ते सुद्धा काबीज केलेत. म्हणजे मेडिसिन विभागाचे वॉर्ड आणि कोविडचे वॉर्ड हे आता जुनी जी आमची KEMची बिल्डिंग, तुमच्यापैकी अनेक जणांनी ही बघितली असेल, ती जी KEMची जुनी इमारत आहे ती संपूर्णच्या संपूर्ण इमारत आम्ही आता कोविडची केली आहे. आणि गेल्या 21 एप्रिलपासून आज तागायत आज आम्ही 12व्या वॉर्डचं तिथे अनावरण केलेलं आहे. 12 वॉर्ड हे आम्ही कोविडसाठीचे गाईडलाईन्स प्रमाणे शक्य तेवढे मॅक्झिमम निकष पाळून गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही वॉर्ड आपल्या जनतेसाठी सादर केलेले आहेत. डॉक्टर, ह्या गाईडलाईन्स काय आहेत आणि हे सगळं करत असताना आपल्याला नेमक्या अडचणी कोणत्या आल्या आणि फायदे कुठले झाले याबद्दलही आपण कार्यक्रमामध्ये बोलूया. नमस्कार, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोविड-19च्या रुग्णांसाठी रुग्णालयीन व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं हे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संतोष सलागरे आणि जे स्वतः या प्रकल्पाचे प्रमुख आहेत आणि कशा पद्धतीने हे व्यवस्थापन त्यांनी केलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण म्हणालात की काही ठराविक गाईडलाईन्स आपल्याकडे आल्या, काही गाईडलाईन्स आपण तयारही केल्या स्वतःसाठी की जे आपल्याला सक्षम पद्धतीने आपण पुढे करू शकतात. याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. आपल्या जो भारत सरकारचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं आहे त्यांनी गाईडलाईन्स सादर केल्या होत्या की आयसोलेशन फॅसिलिटी म्हणजे विलगीकरण कक्ष हे कसे असावेत, त्याच्यामध्ये साधारण कक्ष कसा असावा आणि अतिदक्षता विभाग कसा असावा याबद्दलचा उहापोह होता. ते सर्व जे प्रत्येक त्याच्यातला जो पॉईंट होता तो नोट करून मग आपलं जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे त्याला आपण मॅक्झिमम कसं काय मॅच करू शकतो, त्याला कशी सांगड घालू शकतो याचा विचार केला गेला. आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या जे सर्व काम करणारे आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांची सेफ्टी करताना सुद्धा रुग्णांना
एकमेकांपासून कसा त्रास होणार नाही, मग त्यांच्यातलं अंतर कसं असेल, त्याच्यामध्ये या सर्व सोयी सुविधा कशा उपलब्ध होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की आपले जे जनरल वॉर्ड असतात त्याच्यामध्ये काही प्रत्येक पॉईंटला किंवा प्रत्येक बेडला ऑक्सिजन नसतो. मग हा जो आम्हाला कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये आम्ही जसे जसे एक एक वॉर्ड खाली करत गेलो तिथे आम्ही प्राणवायूचा पुरवठा रुग्णांसाठीचा जो महत्त्वाचा आहे त्याचे पॉड्स कसे बनवता येतील आणि मग ते वाढत गेले. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे डॉनिंग आणि डॉफिंग म्हणजे पीपीई किट्स आम्ही जे घालतो त्याची जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे जे गाईडलाईनमध्ये म्हटलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा कळला जो मी इटली आणि स्पेनच्या गाईडलाईनमध्ये जेव्हा मी वाचलं तेव्हा प्रत्येक कक्षामध्ये त्यांनी एक अशी जागा आयडेंटिफाय केली होती की जिथे आपण मृतदेहांना सन्मानाने ठेवू शकतो. कारण दुर्दैवाने ह्या आजारामध्ये जेव्हा व्यक्ती मृत होतात तेव्हा इतर व्यक्तींच्या बाजूलाच जर तो मृतदेह असेल तर मग त्याचा जो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो असतो आणि त्या मृतदेहाला सुद्धा आपण सन्मान द्यायला पाहिजे, त्याला एक डिग्निटीने बघायला पाहिजे. आणि म्हणून एखादी व्यक्ती मृत घोषित केल्यानंतर त्या प्रत्येक कक्षामध्ये आजचा केएमच्या हा असा एक वेगळा असा विभाग आणि तो मला आंतरराष्ट्रीय गाईडलाईनमध्ये मिळाला. आणि मग आम्ही असं केलं की एक अशी जागा रिकामी ठेवली की ज्याच्यामध्ये सन्मानाने या मृतदेहांना त्यांचं पेपरवर्क होईल किंवा पोलीसचं जे काही डॉक्युमेंटेशन असतं ते होईपर्यंत ठेवलं. ह्याचा दुहेरी फायदा झाला की जे रुग्ण होते त्या रुग्णांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा दिलासा मिळाला की ही जी मृतदेह आहे त्याच्यासोबत आपण नाही आहोत आणि जे मृतदेह आहेत त्यांना अतिशय रिस्पेक्टफुली आपण एका वेगळ्या ठिकाणी ठेवून गेलो. आणि म्हणून कटाक्षाने हे सगळेच्या सगळे जे 12 आता आपण विभाग निर्माण केले त्या विभागांमध्ये हा आपण विशेष असा एक कोपरा आपण हे केलेला की जिथे आपण हे सगळं व्यवस्थितपणे त्या मृतदेहांना आपण सन्मानाने ठेवतोय. आता हे सगळं करत असताना पुन्हा विषय येतो की डॉफिंग. मग डॉफिंग करताना आपल्याकडे पाण्याची मुबलक सोय, कारण का डॉफिंग केल्यानंतरच ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगतो की 39 दिवस मी कोविडचे रुग्ण सतत बघतोय. मला असं म्हणायचं आहे की कोविड हा त्या कक्षामध्ये पसरत नाही जे आम्ही आरोग्य सेवक आहोत त्यांना. तो हा एकतर डॉफिंग एरिया किंवा आपण जे इतर जेव्हा आपण बाहेर पडतो रुग्णालयाच्या किंवा रुग्णालयाच्या कक्षातनं बाहेर पडतो तेव्हा आपण आपल्या जर सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही, आपण मास्क वापरला नाही, जर आपण हँडवॉशिंग टेक्निक नीट केलं नाही तर माझं तर ठाम मत आहे की 39 दिवस जर मी काम करून मला टचवूड आत्तापर्यंत मी कोविड निगेटिव्ह किंवा मी टेस्टच नाही केली आहे पण करायचं म्हणजे हे पण आला नाही, त्या कुठल्याही प्रकारचे सिम्पटम पण झाले नाहीत. पण हे महत्वाचं आहे की आपण सोशल डिस्टन्सिंग कसं पाळतो, आपण स्वतःची काळजी कशी घेतो. कारण का महत्वाचं काय की आम्ही डॉक्टर मंडळीने स्वतःची काळजी घेतली नाही तर मग आम्हीच जर आजारी पडलो तर मग फौजपाटा आपला कमी पडेल. आणि मग एक डॉक्टर जर समजा आजारी पडला किंवा एक नर्स आजारी पडली तर त्याच्या भोवती त्याच्या संपर्कात आलेली लोक क्वारंटाईन होतात. म्हणजे ह्या आजाराचं एक अतिशय महत्वाचं आहे की हा पहिला आजार असा आहे की ज्याच्याकडे मी जेव्हा ह्या माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत बघितलंय की मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच्या सर्व हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचे विभाग या एकत्रपणे सहभागी झालेला असा मोठा आपत्ती म्हणून आपण वैद्यकीय आपत्ती म्हणू ती जी आता आम्ही अनुभवतोय, आम्ही त्याच्याशी लढा देतोय आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याला मिळतंय. तर हे महत्वाचं आहे की हा आजार इतर आजारांपेक्षा ह्यामुळे वेगळा आहे. आम्ही लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, डेंग्यूशी खूप झुंज दिली पण ह्या आजारामध्ये आमचे स्वतःचेच जे आरोग्य रक्षक आहेत ते त्याला बळी पडतात आणि त्याच्या संपर्कात आलेले लोक क्वारंटाईन होतात. म्हणजे आमची फौज अतिशय कमी होते आणि म्हणून अतिशय काळजीपूर्वक आपण आपल्या वावर करायला पाहिजे हे मला इथे ठासून सांगायचं आहे. मला वाटतं तुम्ही डॉक्टर म्हणालात हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ही जी पहिली फळी आहे की जी खरं कारणीभूत आहे त्या गोष्टींसाठी की जिथे ते आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहेत या फळीलाच अधिक सेवा उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे ना. आणि दुसरी गोष्ट आपण जसं म्हणालात की एक सेपरेट एरियाज आपण केलेले आहेत काही डेड बॉडीज ठेवायला मृतदेह ठेवायला आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे एवढ्यासाठी की एक प्रकारची एक आश्वस्ता एक म्हणा की काम करणाऱ्यांच्याही मनात असते की त्यांना माहिती आहे की जे काही झालेलं आहे ते सगळं व्यवस्थित सायंटिफिकली होत आहे आणि हे त्यांच्या मनात येणं खूप महत्त्वाचं आहे. तरच ती जी उर्मी आहे काम करण्याची जी एक पद्धत आहे तुमची ती आपण पुढे नेऊ शकतो किंवा कधीही हे मनोबल खच्ची होऊ शकतं कारण नाहीतर जर आपण व्यवस्था ठीक ठेवली नाही तर. बरं आपण आता ह्याबद्दल सगळं म्हणत असताना कोविड आणि नॉन कोविड असे वेगळे कक्ष करत असताना नक्की कोणती उपाययोजना केली आणि हायब्रिड रुग्णालय म्हणून हे जी विशेषता आहे त्याबद्दल आपण जरा सांगूया. केईएम रुग्णालय हे हायब्रिड रुग्णालय म्हणून घोषित झालं शासनाकडनं आणि मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची जी पुरातन वास्तू आहे केईएमची जी मेन हॉस्पिटल बिल्डिंग आहे ती कोविड आयडेंटिफाय करण्यात आली प्रशासनाकडनं आणि मग त्या अनुषंगाने आमचं कार्य सुरू झालं. पण असं आहे की अख्ख्या मुंबईतनंच नाही पण मुंबईत आणि महाराष्ट्रातनं केईएम मध्ये सातत्याने नॉन कोविड रुग्ण येतच असतात आणि मग अशा रुग्णांना विविध सेवा पुरवणं हे सुद्धा
आद्य कर्तव्य आमच्या प्रशासनाचं आणि आमच्या सर्वांचं आहे. आणि म्हणूनच आम्ही मग आमच्या ज्या इतर इमारती होत्या त्यांचा सुयोग्य वापर त्या कारण काय होतंय की आता सध्या लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी आहे, नॉन कोविड रुग्णसंख्या कमी आहे. ते त्यांच्या जवळच्या रुग्णालयांमध्ये जात आहेत किंवा छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये जात आहेत. त्यामुळे केईएममध्ये जो नॉन कोविड रुग्णांचा जो पसारा आहे तो आटोक्यात असल्यामुळे हे आम्हाला निश्चितपणे करता आलं. आणि त्यामुळे आता आम्ही 3 इमारती जशा आहेत की एका इमारतीमध्ये मेडिकल नॉन कोविड, एका इमारतीमध्ये सर्जिकल नॉन कोविड आणि मग एका मेन इमारतीमध्ये ज्या मुख्य इमारतीमध्ये आम्ही हे कोविड केलंय. पण आता काय होतं की आता जो पसार झालेला आहे त्यामुळे नॉन कोविड इमारतीमधला सुद्धा एखादा रुग्ण जेव्हा पॉझिटिव्ह होतो तेव्हा त्याला इमिजिएटली मग त्याला त्याप्रमाणे इथे कोविड विभागात आणलं जातं. बरोबर. अशा प्रकारे सध्या आमची मार्गक्रमण चालू आहे. बरोबर. आणि हे सगळं करत असताना आता तुम्ही एक डॉक्टर आहात, तुम्ही प्रमुख आहात या प्रकल्पाचे, तुम्ही एक कार्य करतायत, पण तुमच्याबरोबर अख्खी टीम आहे, मोठीच्या मोठी टीम आहे आणि प्रत्येकालाच आपलं काम करावं लागतंय. प्रत्येक जण एक दुसऱ्याला थोड्या थोड्या वेळाने विचारू शकणार नाहीये की नक्की काय करावं वगैरे. तर ही जी काही प्रोसेस आहे की ज्यामध्ये प्रत्येकाला माहिती की त्यांनी काय काम केलं पाहिजे, याची काही चेकलिस्ट आपण बनवता, काही गाईडलाईन्स बनवता? सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपण जे ह्युमन रिसोर्स म्हणतो, आता आमच्याकडे ज्येष्ठ वरिष्ठ प्राध्यापक, त्याच्यानंतर मग येतात आमचे निवासी वैद्यकीय अधिकारी की जे आमचे फ्रंटलाइनर्स आहेत, ते इतक्या हिरिरीने आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या पूर्णपणे आमचे सैनिक आहेत ते ऍक्च्युअली. आणि मग आहेत आमच्या नर्सेस भगिनी, ज्या तरुण नर्सेस भगिनी ह्या संपूर्ण कामामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे. आणि आमचे जे सेवक आहेत आणि ते बहुतांश सेवक हे आमचे बहुउद्देशीय कर्मचारी आहेत आणि आमचे रोजंदारी कामगार आमच्या कायमस्वरूपी काही प्रमाणातल्या कामगारांबरोबर काम करतायत. तर हे सगळं जे होतंय त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडणं. आणि म्हणून आम्ही काय केलंय की प्रत्येक वॉर्ड कक्षामध्ये आम्ही युनिट सिस्टीम फॉर्म केली आहे की जी युनिट सिस्टीम ही इतर ठिकाणी अजूनही अनेक लोकांनी फॉर्म नाही केली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तळमजल्याचा इन्चार्ज आहे, तसाच माझी दुसऱ्या प्राध्यापिका या पहिल्या माळ्याच्या आणि दुसऱ्या माळ्याच्या इन्चार्ज आहेत. तर आम्ही मेडिसिनचे प्राध्यापक कोऑर्डिनेट करतो. मग त्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर असतो, तो कुठल्याही विभागाचा असू शकतो. त्याच्यानंतर त्यांच्या अंडर जर आयसीयू असेल तर 3 डॉक्टर आणि नॉन आयसीयू असेल तर 2 डॉक्टर हे 6-7 तासाच्या पाळीने 24 तास काम करतात. त्याच्याचबरोबर नर्सेस सुद्धा 6-6 तासाच्या पाळीने काम करतात. त्याच्यामध्ये काय होतं, 5 आपल्याला टीम लागतात आणि 5 टीममध्ये 7 ते 1, 1 ते 7 असं आम्ही रोटेशन करतो. कारण का की पीपीई घातल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल गाईडलाईन प्रमाणे आणि ऑब्व्हियसली फिजिकली आपण त्याच्यापेक्षा जास्त वेळ राहू शकत नाही. कारण काय असतं की एकदा पीपीई घातलं की तुम्ही युरिनला जाऊ शकत नाही, लघवीला जाऊ शकत नाही, तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, तुम्ही काही खाऊ शकत नाही. त्यामुळे 6 तास आपण जसं रात्री झोपतो 5-6 तास घालायला साधारण किती वेळ लागतो पीपी घालायचं. आणि हे महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला की पीपी हे घाईघाईने घालायचं नसतं. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगतो की 15 मिनिटं अगोदर या, शांतपणे पीपी घाला. बहुतेक ठिकाणी आम्ही आरशांची सोय केलेली आहे. पीपी घालताना आम्ही एक सांगतो की तुम्ही तुमच्या बरोबरच्या माणसाला पण आणा, म्हणजे एकमेकांचं बघा की कुठे काय राहिलंय का. आणि हे घाईघाईत करण्याचं किंवा आपण जे धावत ट्रेन पकडतो ना तसा प्रकार नाहीये. अतिशय शांतपणे प्रत्येक, कारण जर आपण पीपी व्यवस्थित घातलं तर हा आजार आपल्याला होऊ शकत नाही. आणि आम्ही एक अतिशय मी इथे ठामपणे सांगतोय, हे सांगायला गरजेचं आहे की आपण प्रत्येकाला एकाच प्रकारची पीपी देतोय, की डॉक्टरांना वेगळ्या प्रकारची पीपी आणि सेवकांना वेगळ्या प्रकारची पीपी असं कुठेही होत नाहीये. प्रत्येकाला अतिशय उत्कृष्ट दर्जाची पीपी महानगरपालिका प्रशासन आणि आपलं महाराष्ट्र शासन देत आहे, हे इथे मला नमूद करायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्यांना आणि त्यांचं ट्रेनिंग देतो आम्ही की पीपी कशी घालायची याचं प्रत्येक अकुशल कामगार आणि कुशल आमच्या नर्सेस आणि यांचं सगळ्यांचं ट्रेनिंग घेऊन मग त्यांना त्याप्रमाणे ह्या पीपीचा कसा वापर करायचा व्यवस्थित, ती कशी पीपी आणि पीपी घातल्यानंतर 6 तासाची ड्युटी संपल्यावर जेव्हा पीपी काढल्याची पण एक प्रक्रिया आहे. बरोबर. आणि ती प्रक्रिया सुद्धा अतिशय स्टेप बाय स्टेप अतिशय व्यवस्थित व्हायला लागते. आणि त्याचं सुद्धा प्रशिक्षण आणि त्याचा पूर्ण आपण म्हणतो ना सायनेजेस, आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सायनेजेस बनवले आहेत की सगळीकडे हे सायनेजेस लावलेले आहेत. सगळीकडे मुबलक प्रमाणात पाणी आणि सॅनिटायझर आणि सोप याचा पुरवठा, त्याच्याप्रमाणेच डिस्पोजेबल बॅग्स ज्या आहेत त्या सगळ्याचा इतका व्यवस्थित, आणि तो जो भाग असतो तो व्यवस्थित क्लीन सुद्धा व्हायला लागतो. कारण शेवटी काय की आपली जी फौज आहे त्या फौजीचं संरक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे आमची आतापर्यंतची जो मार्गक्रमण या युद्धामध्ये चालू आहे. बरोबर. तर तुम्ही म्हणाला तसं 6 तासांची ड्युटी आणि त्याच्यानंतर एक थोडासा ब्रेक जो अत्यंत गरजेचा असतो. कारण पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला ड्युटीवर आणत असताना फ्रेशही असलं पाहिजे आणि अलर्ट असलं पाहिजे, कामाकडे त्यांचं पूर्णपणे लक्षही देता आलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना डॉक्टर तुम्ही म्हणाला तसं 2.5 महिने जवळजवळ आपण या आतमध्येच आहात काम करताय. आपण डॉक्टरांना हा प्रश्न नक्की विचारूया. विद्यानंदजी नागपूरहून आपण प्रश्न विचारताय, पहिला तो प्रश्न विचारा आणि मग मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब,
माझा प्रश्न असा आहे डॉक्टर साहेब विचारा. विचारा. की प्रथम लक्षणं कशी असतात याचे आपल्या करोनाचे ज्याला रोग होतो? हं. आपल्या बरं. टीव्हीचा आवाज कमी करा सर. हो. सलग प्रश्न विचारा विद्यानंदजी. हो, विचारून आलो. हा, कशी लक्षणं असतात प्रथम बरं. धन्यवाद. कोरोना झालेल्यांना? बरं. सांगतो. जरी आपला विषय आजचा ह्या लक्षणांचा नसला तरी अतिशय थोडक्यात हे उत्तर देतो हां. की अतिशय महत्वाचं म्हणजे घशाची खवखव होणं, हं. सुका खोकला येणं, दम लागणं, ताप येणं ही सर्वसाधारण लक्षणं आहेत की जी कुठल्याही व्हायरल आजारामध्ये असतात. परंतु काय होतं की काही प्रमाणात काही लोकांना ह्या पर्टिक्युलर आजारामध्ये जे आपण म्हणतो जुलाब होणं, उलटी होणं अशा प्रकारची पण लक्षणं होत आहेत. हं. किंवा थकवा येणं, वास म्हणजे जो आपण म्हणतो ना वास येत नाही किंवा टेस्ट कळत नाही आणि वास येत नाही हे कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये सुद्धा होऊ शकतं. बरोबर. तर ही जी लक्षणं आहेत ही जी लक्षणं असतील आणि आपल्या आजूबाजूला जर असा कोणी रुग्ण असेल तर आपण स्वतः घरी इलाज न करता कृपया जवळच्या दवाखान्यामध्ये किंवा रुग्णालयामध्ये ताबडतोब जाणं हे अतिशय गरजेचं आहे. हे मी कळकळीचं आवाहन अख्ख्या आपल्या श्रोत्यांना आणि यांना करतोय की कृपया कुठलाही आजार अशा स्वरूपाचा अंगावर काढू नका. कुठेतरी त्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे आणि सुरक्षित राहत असतानाच स्वतःची काळजी घेताना इतरांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे समाजामध्ये. कोविड-19 आणि रुग्णालयीन व्यवस्थापन याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत. डॉक्टर संतोष सलागरे जे कोविड ICUचे प्रकल्प प्रमुख आहेत यांच्याशी आपण आज संवाद साधत आहोत. आणि डॉक्टर आपण म्हणालात तसं की ह्या सगळ्या आपल्याकडे काही प्रश्न येत आहेत. दर्शक आपल्याला सांगू इच्छितो की आपले प्रश्न आजच्या विषयाशी संबंधित ठेवाल तर आपण अधिक माहिती आपल्याला मिळेल याबद्दल आजच्या कार्यक्रमामधून. आणि कोविडबद्दल सह्याद्री वाहिनीवर आपले कार्यक्रम चालू असतात. त्या कार्यक्रमांमध्येही आपण इतर प्रश्न विचारू शकता. आज खास करून इस्पितळांबद्दल किंवा रुग्णालयीन व्यवस्थापनाबद्दल आपले प्रश्न येऊ द्यात आमच्यापर्यंत. आपण जसं म्हणालात तसं सध्या लॉकडाऊन झाल्यानंतर, कारण लॉकडाऊनच्या आधी आपल्याला लक्षात यायला लागलं होतं की काही रुग्णांची संख्या वाढायला लागलेली आहे पण तितकीशी नव्हती ती आणि आपल्याला व्यवस्थापनासाठी थोडासा वेळ मिळाला नक्की. पण लॉकडाऊनच्या नंतर हा जो बदल झाला तर त्यामध्ये नक्की आपण आपल्या कामाची सांगड, कारण मग काम वाढत गेलं आणि नेमका लॉकडाऊन आला, तर ही सांगड आपण कशी घातलीत? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये जेव्हा ट्रेन बंद होतात, जेव्हा वाहनं पूर्णपणे बंद असतात, अशा वेळेला जे आमचे स्वतःचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, नर्सेस आहेत, त्यांचा प्रवास. तर त्यासाठी मग आम्ही काय केलं की ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या रिलेटेड ज्या चॅलेंजेस होत्या त्याच्यासाठी मग विविध कमिट्या स्थापन झाल्या. मग वाहन कमिटी, मग BST बसेसना रिक्वेस्ट करण्यात आली आणि मग BST बसेस खास KEM मधनं विविध बिकॉप आमच्याकडे अर्थात पनवेलपासून डोंबिवली, विरार, कल्याणपासूनची मंडळी रोजच्या रोज प्रवास करणारी लोक आहेत. बरीचशी जे डॉक्टर मंडळी आहेत तर ती त्या कॅम्पसमध्ये आमच्यात मी गेले 40 दिवस कॅम्पसमध्येच आहे. ज्यांना शक्य आहे ते कॅम्पसमध्ये राहिले. जवळपासच्या त्यांच्या निवासस्थानाची सोय करण्यात आली प्रशासनातर्फे. महत्वाचं काय की आमच्या नर्सेस भगिनी आता तर 7 ते 1 ही रात्री 1 वाजताची ड्युटी संपल्यावर त्या कशा काय जाऊ शकणार घरी. मग त्यांच्यासाठी प्रशासनाने आपलं जे टाटा हॉस्पिटलच्या समोरची OC बिल्डिंग आहे ती कम्प्लिटली रिनोव्हेट करून आमच्या ह्या सगळ्या नर्सेस भगिनींना अतिशय सुरक्षितरित्या त्यांना ह्या रिनोव्हेटेड बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे की जिकडे त्या पूर्ण राहतात. कारण आणि काय होतं की त्यांना वाटतं की आपण जेव्हा कोविडमध्ये काम करतो तेव्हा आपण घरी जायला नाही पाहिजे. कारण का की माझ्यामुळे मी माझ्या आईला हा आजार किंवा माझ्या वडिलांना हा आजार मी पसरू शकतो का किंवा माझ्या बाळांना मी आजार पसरू शकतो का असं त्यांच्या मनात भीती असते आणि ती साहजिकच आहे. आणि म्हणून मग अशा सगळ्यांना आपण राहण्याची सोय करतोय. आमचे निवासी वैद्यकीय अधिकारी तर 24 तास आमच्या KEMच्या कॅम्पसमध्ये राहत असतात. त्या सगळ्याचं एक महत्वाचं नियोजन आहे की निवास व्यवस्था. नंतर आलं जेवण, कारण काय एवढ्या लांबनं येणारी लोक मग एक त्याच्यात असं झालं की टाटा हे आमच्यासाठी धावून आले आणि गेले अनेक दिवस 3,500 लंच बॉक्सेस आणि डिनर बॉक्सेस टाटातर्फे ताज कॅट्स म्हणून आहे त्यांच्यातर्फे अतिशय व्यवस्थितपणे उत्तम दर्जाचं जेवण हे KEMला पोहोचवण्यात येत आहे. मला ह्या प्रकारे एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या कम्प्लीट टाटा समूहाची की ज्यांनी हे कार्य अतिशय ठामपणे आणि जोमाने ह्या लॉकडाऊनमध्ये चालू ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आलं की विविध प्रकारच्या वस्तू, कारण KEMमध्ये जेव्हा आता ह्या काही प्रकारची औषधं आहेत की जी ह्या कोविडसाठी लागत आहेत किंवा ऑक्सिजन मास्क आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आहेत किंवा इन्स्ट्रुमेंटेशन्स आहेत किंवा व्हेंटिलेटरच्या ट्युबिंग्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी किंवा व्हेंटिलेटरची उपलब्धता ह्या सगळ्यासाठी नियोजन करणं आणि मग त्या विविध कमिट्या करून आता लॅब टेस्टिंग जी आमची आहे त्या आमच्या KEMमध्येच लॅब टेस्टिंग असल्यामुळे मग त्याच्यासाठी रिलेटेड लागणारं सामान किंवा ह्या सगळ्या याच्यामध्ये ग्लोव्ज
किंवा पीपीई किट्सचा पुरवठा हा अतिशय योग्य प्रमाणात आणि सातत्याने व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्यासाठी अतिशय आखणीबद्ध असं नियोजन झालेलं आहे. प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. जे आम्ही क्लिनिकल म्हणजे आम्ही मेडिकल सर्जिकल ह्या ब्रांचेसची जे लोक आहोत ते आम्ही पेशंट बघतोय, पण आमचे जे प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचे शिक्षक आहेत ते सुद्धा या सगळ्या कार्यामध्ये आणि त्यांचे विद्यार्थी या सगळ्या कार्यामध्ये हिरिरीने सहभागी झालेले आहेत. आणि एक केयम परिवार हा अख्खा लढा लढतोय हे अतिशय इथे मला महत्त्वाचं नमूद करायला पाहिजे. खरोखरच याबद्दल आपण म्हणजे खरं म्हणजे खूप मोठं काम चालू आहे. सुनील पंढरपूरहून आपण प्रश्न विचारू इच्छिता. प्रश्न विचारा. सुनीलची प्रश्न विचारा. हा नमस्कार. नमस्कार. गेले 40 दिवस डॉक्टर आपण कोरोनाची लढताय त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. माझा एक प्रश्न आहे, हे जे कोविड पेशंटची आपण जी ट्रीटमेंट देत आहात, उपचार करत आहात, त्या ठिकाणी जे कार्यरत आहेत कोरोना वॉरियर त्यांचं मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांचं मानसिक धैर्य वाढण्यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना केली जाते? कारण आम्ही नुसतं 40 दिवस सह्याद्री वाहिनीचा जो कार्यक्रम आहे तो बघून आमच्या भीती नाहीशी होते, परंतु त्यांची मानसिक धारणा ही कशी काय परिपक्व झालेली असते, काय त्याच्यावरती उपचार केले जातात, ते जर कळलं तर सामान्य जनता सुद्धा त्या पद्धतीने राबू शकेल. सुनीलजी सुनीलजींनी खूप छान प्रश्न विचारलाय. कारण आमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये हाच प्रश्न आम्ही घेणार होतो, पण तुम्हीच तो प्रश्न विचारला. अतिशय तुम्ही जो महत्वाचा प्रश्न विचारलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही डॉक्टर मंडळी किंवा नर्सेस हे आम्ही आमच्या व्यवसायाने आमच्या सेवेभावाने ऍक्च्युअली त्या पूर्णपणे त्या परिवाराशी आणि ह्या रुग्णांशी निगडीत असतो. त्यामुळे कुठल्या प्रकारचा आजार येतोय, त्यामुळे आम्हाला काही धोका संभवतोय का हा विचार आम्हाला मनात शिवत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे काय, आमच्या रुग्णांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे मानसिक धैर्य काय येतंय, कारण का की आमच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना यश येतंय आणि दुर्दैवाने काही मृत्यू होत असतील तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात योग्य प्रमाणात प्राणवायूचा, व्हेंटिलेटरचा, औषधांचा उपयोग ह्या अशा सर्वसाधारण रुग्णालयामध्ये शासनाने पुरवल्यामुळे या सर्वपैकी अनेक पेशंट्स हे आता मी तुम्हाला अतिशय हे का आम्हाला काय एनर्जी मिळते की आमचे रुग्ण हे घरी जातात चालत. जे रुग्ण अतिशय अत्यवस्थ होते ते रुग्ण जेव्हा आमचे चालत घरी जातात, जेव्हा ते आम्हाला जाताना अतिशय त्यांच्या चेहऱ्यावरचं म्हणजे चेहऱ्यावरचं स्मित दिसतं, फक्त डोळ्यातनं दिसतं कारण का मास्क लावलेला असतो, परंतु ते जेव्हा आम्ही बघतो ना तेव्हा आम्हाला खूप 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 आम्हाला बरं वाटतं. आणि अर्थात तुमच्यासारखे जे ह्या डॉक्टरांच्या मनाचा विचार करणारी मंडळी आहेत आजूबाजूला, समाजातले अनेक लोक आम्हाला मदत करायला येत आहेत की आम्ही त्यांना मदत मागत नाही पण त्यांना मदत करायची आहे. माझ्या स्वतःच्या म्हणजे पार्यटक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मदत करायचा हात पुढे केला. माझ्या स्वतःच्या टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करायला केली. अशा अनेक संस्था आहेत ज्या केईएमसाठी पुढे येत आहेत, सगळ्या हॉस्पिटलसाठी पुढे येत आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या डोळ्यातले जे भाव आहेत ना तेच आम्हाला करतात. त्यात मला एक सांगायचं आहे मॅडम की मी जेव्हा रात्री राऊंड घेतो ना कोविडची, त्यानंतर मी पेशंटच्या नातेवाईकांशी भेटतो. पेशंटच्या नातेवाईकांना त्यांच्याबद्दलची कंडिशन सांगतो. जे अत्यवस्थ असेल त्यांना पहिल्यांदा सांगतो आणि जे इम्प्रूव्ह झालेत किंवा जे बरे झालेले आहेत किंवा जे बरे होत आहेत त्यांच्याबद्दल सांगतो. उत्स्फूर्तपणे त्या ज्या टाळ्या त्याच्यानंतर येतात ना प्रत्येक दिवशी, त्या टाळ्या मला आणखीन पुढचा दिवस काढायला आणि माझ्या बरोबरच्या सगळ्या सहकार्याने, ह्या टाळ्या माझ्या एकट्यासाठी नसतात, तर ही जी टीम आहे केईएमची, हा केईएमचा परिवार, आणि हा केईएमचा परिवार नाही मी म्हणते, हा महानगरपालिकेचा परिवार, हा राज्य शासनाचा परिवार जो आहे, हा जो झटतोय ना, हा सगळं मनोधैर्य हे तुमच्यामुळे आम्हाला मिळतंय. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पहिले धन्यवाद मी देतोय. नाही, हे खरोखरच महत्वाचं आहे, कारण 1-2 दिवसांचा प्रश्न नाहीये हा, आणि केवळ घरापासून लांब राहण्याचाही प्रश्न नाहीये. हा एका संसर्गजन्य रोगाच्या मध्ये आणि त्या रुग्णांच्या मध्ये राहत असताना त्यांना सेवा उपलब्ध करून देत असतानाच स्वतःही व्यवस्थित राहणं, ह्या खूप अनेक कसोट्या आहेत या ज्या कसोट्यांवर आपण. महत्वाचं की आमचा मानसोपचार तज्ञ जो विभाग आहे त्यांनी एक हेल्पलाईन चालू केली आहे. त्या हेल्पलाईन तर्फे पेशंटचे नातेवाईक, पेशंट्स आणि जे आमचे कर्मचारी आणि आमचे जे डॉक्टर्स लोक आहेत त्यांना जर असे, कारण काय होतं की ह्यामध्ये काम करणारे जे समजा सर्जिकल किंवा इतर ब्रांचेसची मंडळी आहेत त्यांना जेव्हा ह्या विभागात काम करतात तेव्हा त्यांना साहजिकच आहे की त्यांना अँझायटी वाटावी, त्यांना दडपण वाटावं, आणि मग त्यांचं दडपण कमी करण्यासाठी म्हणून हा आमचा मानसोपचार तज्ञ जो विभाग आहे तो अतिशय चांगलं काम करतोय. आणि एक परिवारासारखं काम होतंय ना, त्याच्यामुळे आम्ही खूप मनोबल आमचं वाढतंय. आणि मला इथे एक नमूद करायचंय की परवाच आदरणीय माननीय मुख्यमंत्रीजी यांनी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली. त्यांनी आमचं इतकं कौतुक केलं आणि आमच्या पाठीवर थाप दिली आणि त्यांनी आम्हाला जे काही सांगितलंय ना की तुम्ही लढा, मी तुमच्यासोबत आहे.
आपल्या राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा महोदय जेव्हा आपल्या पाठीचे एवढे खंबीरपणे उभे असतात ना, तेव्हा मग आम्ही इतके झोकून द्यायला तयार आहोत की, आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला आपल्या जनतेसाठी ही मंडळी, डॉक्टर मंडळी, नर्सेस, हे सगळे सेवक काम करतायत, तेव्हा आवर्जून त्यांनी वेळ काढून आमच्या सगळ्यांशी संपर्क केला, आमच्या सगळ्यांशी संवाद साधला व्हिडिओ कॉन्फरन्सनी, आणि त्याच्यामुळे आणखीन आमचं मनोबल वाढलेलं आहे. हेही अतिशय महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि हे सगळं करत असताना आपण विचार करत असतो तो एवढाच की आपल्या पलीकडे जाऊन आपण जी मेहनत करतोय त्या मेहनतीला व्यवस्थित फळ मिळालं पाहिजे, आणि जास्तीत जास्त जे रुग्ण आहेत हॉस्पिटलमध्ये आलेले ते घरी परत गेले पाहिजे, जसं आपण म्हणालात तसं. बरं, हे सगळं करत असताना, अतिदक्षता विभागामध्ये काम करत असताना, जसं आपण म्हणालात आपणही रुग्णांशी काही बोलत असतात, पण ओव्हरऑल हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये ह्याचा हा भाग आहे का की जिथे नातेवाईकांना थोडा दिलासा देणं, कारण अनेक वेळा असं होतं की नातेवाईक रुग्णाशी भेटू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, तर त्यावेळेला नेमकी परिस्थिती काय असते? महत्वाचं असं आहे की कोविड पॉझिटिव्ह वॉर्ड किंवा अतिदक्षता विभागात कुठल्याच नातेवाईकांना यायला परमिशन ऑब्व्हियसली नसते, कारण का त्याच्यामुळे त्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक कक्षामध्ये फक्त आम्ही डॉक्टर मंडळी, नर्सेस भगिनी आणि आमचे सेवक असतात. मग अशा रुग्णांना एक मनात हुरहुर असते की आपल्या रुग्णाला नेमकं काय झालंय. आता त्यांना बऱ्यापैकी होम क्वारंटाईन केलेलं असतं, तरी सुद्धा प्रत्येक रुग्णाचं एक दोन नातेवाईक तिथे असतात. मग त्यांच्याशी जेव्हा आपण सांगतो की त्यांची कंडिशन कशी आहे, कारण त्यांना हुरहुर लागलेली असते की रुग्ण आयसीयू मध्ये आहे, त्या रुग्णाला काय झालेलं आहे, त्याची कंडिशन काय आहे हे कळायला मार्ग नसतो. आणि एक सांगतो की ह्या सगळ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही संवाद कौशल्य शिकलेलो आहे, आम्ही काउन्सिलिंगचं महत्त्व शिकलेलो आहे, त्याच्या आम्ही कार्यशाळा घेतो. मग त्या कार्यशाळा घेऊन किंवा त्याचं ज्ञान हे जर आपण ह्या योग्य वेळी कोविडच्या वेळेला नाही वापरलं त्याचा काय उपयोग आहे. आणि म्हणून हे जे संवाद कौशल्य आम्ही साधतोय, आणि त्याच्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जो दिलासा मिळतोय तो दिलासा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. बरोबर आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला वाटतं काही प्रसंग आपण सांगू शकाल की जिथे डॉक्टर्स, नर्सेस हे सगळं काम करत असताना कधी असा प्रसंग आला आहे की ते स्वतः कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत आणि मग त्यानंतर त्यांना त्यातून बाहेर पडावं लागलं आणि मग पुन्हा त्यांना येण्यासाठी काही प्रयत्न केले गेले आहेत? माझा विभाग असा आहे की औषध उपचार विभाग आहे, आणि त्या विभागातले जसं ही रुग्णांची संख्या वाढत गेली तसं माझ्या विभागात काम करणाऱ्याच 3-4 अध्यापकांना कोविडचा आजार झाला. आता अर्थात तो समाजातनं पसरलेला आजार होता, तो काही कोविडमध्ये काम केलेला असा आजार नव्हता त्यावेळेला. आणि तो जो आजार झाला त्याच्यानंतर ते पूर्ण ट्रीटमेंट त्यांना देण्यात आली, ते बरे झाले. आणि ह्याच्यापैकी काल परवाच सर्वजण पुन्हा जॉईन झालेले आहेत. आणि त्यातला एक माझा सख्खा पुतण्या सुद्धा आहे. हेही मी तुम्हाला सांगतोय की एवढ्या प्रमाणात आमचा स्वतःचं जे वैयक्तिक जीवन आहे हे इतकं चॅलेंजिंग झालेलं आहे आता की आपल्या घरातली लोक आजारी पडतायत, त्यांना आपण भेटू शकत नाही. आपल्या सवंगडी आपल्या आजारी पडतायत, त्यांना आपण ट्रीटमेंट देऊन पुन्हा त्यात ते रुजू होत आहेत. आणि हे जेव्हा पुन्हा रुजू होतात ना तेव्हा एक शक्ती मिळते इतरांना की येस की त्यांनी बरे ते पेशंट झाले, डॉक्टर पेशंट झाले आणि पुन्हा ते डॉक्टर म्हणून कामाला आले, पुन्हा त्यांनी काम चालू केलंय त्याच कोविडसाठी. तर हेच ही लढाई आहे आणि ह्या लढाईतलं पाठबळ हे सगळं तुमच्यामुळे आम्हाला मिळत आहे. जीवन, आपण पुण्याहून प्रश्न विचारताय, प्रश्न विचारा. आवाज कमी झाला. जीवनजी, दूरचित्रवाणी संचाचा आवाज जरा कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हो सर. हॅलो. हो, बोला. सर, मला हे विचारायचं होतं आपल्याला की ऑप्थाल्मिक ओटीमध्ये ऑप्थाल्मिक असिस्टंट जेव्हा सतत असिस्ट करत असतो त्या व्यक्तीने किंवा इतर व्यक्तींनी काय काय काळजी घ्यायला हवी, जरा सविस्तर आम्हाला गाईडलाईन दिली तर बरं होऊन जाईल सर. बरं, धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तुम्ही उदाहरण दिलं ऑफ्थॅल्मॉलॉजी, पण मी तुम्हाला आता सांगतोय की आता जो काही आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा जर जो तुमचा भाग आहे हा जर रेड झोनमध्ये असेल तर तुम्ही पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे, कारण येणारा प्रत्येक रुग्ण हा कोविडचा असू शकतो. ही मनाशी गाठ बांधायची आणि त्याप्रमाणे सर्व काळजी घेऊनच प्रत्येक रुग्णाला तपासायला लागेल. तुम्हाला जर ऑफ्थॅल्मिक शस्त्रक्रिया करायच्या असतील, जिथे जिथे तुम्ही सोशल डिस्टन्सिंग कमी करताय रुग्णाच्या सेवेसाठी, तेव्हा तुम्ही संपूर्ण काळजी घेऊन त्याच्यानंतरच ती रुग्णसेवा द्यायला पाहिजे. तुम्ही ऑफ्थॅल्मिक सांगितलं, सेम आहे डेंटिस्ट्री किंवा जिथे जिथे संपर्क रुग्णाचा येतोय तिथे तिथे ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही हा जो प्रश्न विचारला त्यामुळे अनेक डॉक्टर्स, तंत्रज्ञ
आणि नर्सेसचा याच्यामुळे फायदा झालाय. त्यामुळे धन्यवाद हा प्रश्नाबद्दल विचारल्याबद्दल. नक्कीच. आणि कार्यक्रमामध्ये आपण काही अजून प्रश्न डॉक्टरांना विचारूया, कारण ही एवढी मोठी आपत्ती अचानक आल्यानंतर ही वाटचाल करणं खरंच सोपं नव्हतं आणि याबद्दल डॉक्टरांचा जो अनुभव आहे आणि आपले काही प्रश्न आमच्या कार्यक्रमामध्ये येतील. कोविड-19च्या रुग्णांसाठी रुग्णालयीन व्यवस्थापन नक्की कशा पद्धतीने असतं यावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण माहिती घेत आहोत. डॉक्टर संतोष सलागरे आपल्याकडे बरोबर आहेत. आणि डॉक्टर, हे सगळं करत असताना शासनाचा आणि प्रशासनाचं आपल्याला मार्गदर्शन आणि मदत कशा पद्धतीने झाली हेही सांगा. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात या केसेस वाढल्या, आणि त्याचं कारणच आहे की आपलं मुंबई हे किंवा महाराष्ट्र हे अनेक आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडलं गेलं आहे आणि हे होणारच होतं. ते होत असताना अतिशय महत्त्वाची स्टेप राज्य शासनाकडनं घेतली गेली आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या अशा गाईडलाईन तयार केल्या आहेत. आता हे महत्त्वाचं का आहे? कारण का ही स्टेजिंग केलेलं आहे की प्रत्येक स्टेजिंगला कुठल्या प्रकारचं औषध द्यायचं, त्या रुग्णाला कुठे ठेवायचं आणि मग त्याचा उपचार कसा करायचा, त्याला डिस्चार्ज कधी करायचं, ह्याचं क्लिअर कट गाईडलाईन असल्यामुळे आम्ही आमच्या केईएम रुग्णालयात काय केलंय की त्याच्या आम्ही ट्रीटमेंट शीटच बनवले आहेत की प्रत्येक इतक्या, आता 12 ठिकाणी 12 वॉर्डमध्ये जर ट्रीटमेंट चालू आहे, ती जर युनिफॉर्मिटी व्हायची असेल तर आमच्या ज्या महाराष्ट्र शासनाने बनवलेल्या गाईडलाईन आहेत त्याचं तंतोतंत पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मग आमच्या ट्रीटमेंट शीट्स ह्या गाईडलाईन बेस्ड आहेत. 2A, 2B, 3 अशा प्रकारचे पेशंट केईएममध्ये जास्त करून 2B आणि 3चेच पेशंट येतात की ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे किंवा ज्यांना विविध प्रकारचे अवयव ज्याचे अफेक्ट झालेले आहेत, अशा प्रकारचे रुग्ण, सिरियस रुग्ण आमच्या केईएममध्ये येतात. आणि केईएम रुग्णालय हे वडिलकीच्या नात्याने सगळ्यात मोठं रुग्णालय असल्यामुळे अर्थात केईएम रुग्णालय तयारी झाली आणि आता पुढची तयारी का करतंय? कारण का केईएममध्ये साधारणपणे सिरियस रुग्ण येणार याची आम्हाला जाणीव होतीच आणि त्याप्रमाणे सगळी तयारी चालू आहे. तर हे महत्वाचं की शासनाचा इथे अतिशय आम्हाला मोठं पाठबळ मिळालंय. आणि अर्थात आपली महात्मा फुले योजना आहे, त्याच्यामुळे अतिशय सर्व प्रकारचं कुठल्याही प्रकारचं प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाही. प्रत्येक औषध शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे. तो एक भाग झाला. आता प्रशासनाचं मुंबईचं मी उदाहरण देतो. आदरणीय आयुक्त महोदय त्यांच्या नंतर झोन वाईज त्यांनी ज्येष्ठ IAS ऑफिसर नेमलेले आहेत. आमच्या म्हणजे माझ्या केईएमच्या परिसरामध्ये आदरणीय मनीषा म्हैसकर मॅडम आहेत. आता त्यांच्याबरोबर माझ्या काही 3.5-4 वर्षापूर्वी त्या AMC असताना त्यांच्याबरोबर काम करणं, त्यांची मेंटरशिप मला लाभली. आता त्या डायरेक्टली आमच्यासोबत आमच्या पूर्ण गाईडन्स आम्हाला करतायत. त्याच्यानंतर टास्क फोर्स निर्माण झाला. माझे ह्या सगळ्या कारकिर्दीतले 25 वर्षातले गुरु डॉक्टर संजय ओक सर, ते त्या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. लहाने सर आहेत, डॉक्टर शशांक जोशी आहेत. ही सगळी मंडळी ही प्रशासनातनं आम्हाला मदत करतायत. आणि आता काय केलं, मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय आयुक्तांनी आमच्या नायर सायन आणि केईएमवर एक IAS ऑफिसरची सुद्धा नेमणूक केलेली आहे. कारण का हे प्रशासकीय काम प्रचंड आहे. त्यामुळे आमच्याकडे अजित पाटील सर आलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचा हा जो ढाचा निर्माण केलेला आहे याच्यामुळे आम्हालाच प्रत्यक्ष काम करताना इतका व्यवस्थित गायडन्स मिळतोय. आणि ह्या सगळ्या माझ्या व्यवस्थापन आणि मॅनेजमेंटमध्ये माझे जे मेंटर आहेत ते म्हणजे म्हैसकर मॅडम आणि ओक्सरच डायरेक्टली माझ्याशी ह्या कम्प्लीट याच्यामध्ये आम्हाला गायडन्स करतात. त्याच्यामुळे निश्चितपणे आमची जी मार्गक्रमण होती ना ती खूप अतिशय आरामात होती, व्यवस्थित होती. आणि मग त्याच्यामुळे आम्ही जे काही आमचं कार्य वाढतंय की आजच्या घडीला केईएम रुग्णालयामध्ये 400 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. 12 वॉर्डमध्ये विभागलेले. यातले काही बरे होऊन परत गेलेले आहेत डॉक्टर, ज्यांच्याबद्दल अतिशय म्हणजे आत्मविश्वासाने सांगतोय आणि खूप प्राऊडली सांगतोय की रोजच्या रोज साधारण 25 ते 30 रुग्ण चालत घरी जात आहेत. BSTच्या बसमध्ये बसून त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. डिस्चार्जची पॉलिसी महाराष्ट्र शासनाने आम्हाला दिलेली आहे. त्याचं तंतोतंत पालन करत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पेशंट्स, जे व्हेंटिलेटरवाले पेशंट्स, ऑक्सिजनवाले पेशंट्स, मास्कवाले पेशंट, हे सगळे रुग्ण आता हळूहळू बरे होऊन, त्यातले काही रुग्ण अजूनही एक महिना झाला आमच्याकडे आहेत, परंतु रुग्ण घरी सुद्धा जायला लागलेले आहेत. अतिशय स्टेबल पेशंट्स आम्ही CC2 किंवा इतर रुग्णालयामध्ये पाठवतो जेणेकरून सिरियस रुग्णांना आमच्याकडे जागा मिळावी. या प्रकारे सगळे मार्ग चालू आहे आमचे. बरं, आता हे सगळं करत असताना डॉक्टर, कारण 2.5 महिन्यांपूर्वी आपण म्हणालात की इतके दिवसांपासून आपण रुग्णालयामध्ये आहात, आपण कॅम्पसमध्येच राहतात, घरी गेलेले नाही आहात आपणही आणि आपल्यापैकी अनेक जण. पण हे सगळं करत असताना आपल्याला हेही लक्षात आलं की रुग्णांची संख्या आपण जसं म्हणाल की 12 वॉर्ड आपण तयार केलेत आणि कदाचित अधिकची गरज लागू शकते. तर ह्या सर्वांमध्ये आपल्याला वाटतं की रुग्णालयामध्ये पुरेशी व्यवस्था आहे आणि पुढच्या वाटचालीकडे पुरेशी व्यवस्था जर गरज पडली तर होऊ शकेल का? मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे केईएम हे अति गंभीर आणि गंभीर स्वरूपाचे रुग्ण स्वीकारत आहे. आणि हे करत असताना केईएमचं प्रशासन आणि आम्ही सर्वजण हे प्रत्येक आठवड्याला एक वेगळ्या प्रकारचा आम्ही त्याचा ओहापोह करतो
की आता ह्या पुढच्या घडीला आपण कुठला वॉर्ड रिकामा करू शकतो किंवा आणि सुदैवाने काय झालंय की केईएमचे 3 वॉर्ड हे रिनोव्हेशनसाठी बंद होते. त्यातल्या एक वॉर्ड हा आज जो 10 नंबर वॉर्ड जो आम्ही आज ओपन केला त्या वॉर्डचं निर्मिती ही कंप्लीट नवीन वॉर्डमध्ये झालेली आहे, कारण हा नवीन रिनोव्हेटेड वॉर्ड आम्हाला मिळाला. तसंच आणखीन काही वॉर्डची तयारी चालू आहे. त्यामुळे केईएममध्ये नॉन कोविड वॉर्डमधली सुद्धा सेवा चालू असताना जी काही जागा उपलब्ध आहे त्या जागेमध्ये आणि ह्या सगळ्या प्रशासनाच्या कंप्लीट खंबीर पाठिंब्यामुळे आणि केईएमची जी ताकद आहे त्या आणि मी केईएम जेव्हा म्हणतो तेव्हा केईएम नाही, नायर, सायन ह्या सगळ्याच रुग्णालयातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पसरलेल्या वैद्यकीय रुग्णालयाची क्षमता ते वाढवत आहेत. आणि त्याच्यामुळे आपले जरी रुग्ण वाढले आणि काही असं आहे की बाबा वाढू शकतात तरी पण आपण तयारी करतोय. बीकेसीला जे आता आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाने जे सोयी उपलब्ध करून दिलेली हे त्याचं द्योतक आहे की भले वाढू देत रुग्ण पण त्या प्रमाणात सुद्धा सेवा वाढतायत. आणि हे आपला जो काही आपला हा लढा आहे हा लढा आपण देत राहणार आहे निश्चितपणे. पण अख्ख्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर कारण ही संख्या जी वाढत चाललेली आहे त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक रुग्णालयाशी जे सरकारी रुग्णालय शासकीय रुग्णालय आहेत यांच्यामध्ये ही व्यवस्था केली जाते नक्की ह्या सगळ्या गाईडलाईन निश्चितपणे. त्याच्यामुळेच तर कारण काय होतंय की सर्वसाधारण जी रुग्णालय आहेत आणि जी वैद्यकीय महाविद्यालयांना अटॅच रुग्णालय आहेत त्याचा फायदा काय असतो की तिथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे डॉक्टर्स, मोठ्या प्रमाणात नर्सेस आणि कर्मचारी लाभतो. आणि तिथे जे एक्झिस्टिंग वॉर्ड असतात नॉन कोविड काम कमी झाल्यामुळे मग कोविडचे वॉर्ड्स ओपन होत आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबईमध्ये महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालय ही कम्प्लिटली ह्या कामासाठी झुंपली गेली आहेत. आता नायर रुग्णालय हे कम्प्लिटली डेडिकेटेड कोविड आहे, 7 हिल्स डेडिकेटेड कोविड आहे. परंतु जिथे मी तुम्हाला केईएमचं उदाहरण सांगितलं की केईएम मध्ये हायब्रिड हॉस्पिटल आहे. अशा प्रकारे कोविड आणि नॉन कोविड दोन्ही प्रकारचे रुग्ण आहेत ते ट्रीट केले जातात. आता हे सगळं करत असताना आपण जसं म्हणालात की या प्रकल्पाचे आपण प्रमुख आहात, आपल्यालाही अनेक लोकांकडून मदत मिळते. हे सगळं करत असताना ही अचानक उद्भवलेली ही परिस्थिती होती आणि यामध्ये हा सगळा डोलारा उभा करायचा होता आपल्याला. आणि तोही केवळ काही जणांपुरता नाही तर पुढची शाश्वती नाहीये की अजून किती रुग्ण आपल्याकडे येतील आणि त्यांना ही सगळी व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनची वगैरे व्यवस्था मिळाली पाहिजे. हे सगळं करत असताना आपल्याला काय वाटतं, आपल्याला कोणत्या गोष्टींचा किंवा कोणत्या अनुभवांचा आपल्याला सर्वात जास्त फायदा झाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता हे अतिशय विनम्रपणे सांगतोय की नुसता एमडी मेडिसिनकडे थांबलो नाही. माझ्या जे आता मी नाव घेतलं डॉक्टर संजय ओक सरांनी मला बळजबरीने का होईना पण एमबीए करायला लावलं. आणि ते जे एमबीए मी केलं तेव्हा त्या एमबीएचा वापर हा माझ्या नंतरच्या आयुष्यात जो होतोय आणि आता जो झालाय तो निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात होतोय. आणि त्याच नंतर जे आम्ही ह्या गेल्या 25 वर्षामध्ये मी एकटा नाही, मी अनेक आमचे जे विभाग प्रमुख आहेत, आमचे जे विविध प्रोफेसर्स आहेत, सहयोगी प्राध्यापक आहेत, या सगळ्यांनी या कामामध्ये जे झोकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव गाठीशी येतोय. 25 वर्ष जेव्हा तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करता तेव्हा तुमचा जो अनुभव असतो तो तुम्हाला अनुभव कामाला येतो. आणि त्याचप्रमाणे ह्या सगळ्या वरिष्ठांचं जे मार्गदर्शन आहे त्याचा इथे वापर होतो. आणि त्यामुळे मग जरी हे शिवधनुष्य असेल किंवा हे खूप डिफिकल्ट वाटत असेल तरी पण आता ते आम्हाला पेलायचं आणि ते आम्ही पेलतोय. कारण का ज्या क्वालिफिकेशन आम्ही घेतल्या किंवा जे अनुभव आम्ही घेतले त्यातनं आम्ही शिकतोय आणि पुढे जातोय. बरोबर. आणि यासाठी एक मानसिक तयारी आणि मानसिक बळ खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर परिवाराचं, आप्तांचं, मित्र परिवाराचंही बळ महत्वाचं आहे. त्याबद्दल आपण काय सांगू शकाल की आपण जेव्हा डॉक्टर्स सगळं कामं आवरून जेव्हा काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठी बसता तर त्यावेळेला नक्की कोणते विचार असतात आपल्याला? सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या 87 वर्षाच्या आईचा फोन होतो, कारण ती आतुरतेने माझी वाट बघते गेले 40 दिवस. मी आता अजिबात इमोशनल होणार नाहीये, मी स्ट्रॉंग राहणार आहे. तिला प्रत्यक्ष मला भेटायची इच्छा आहे पण तिला आत्ता मी भेटू शकणार नाही कारण का मी चुकूनही माझा समजा मी इन्फेक्टेड झालो असेल तर मला तिला तो इन्फेक्शन द्यायचं नाही. माझ्या पुतण्याचं माझी जी नात आहे ती माझी वाट बघते, आबांची वाट बघते. माझं आयुष्य जे आहे ते म्हणजे माझी पुतणी ती माझी वाट बघते. पण असं असताना आता एक काय झालंय की आपण व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बोलू शकतो. माझा मित्रपरिवार बोलता बोलता मी एक माझी नायर हॉस्पिटलची माझी कलिग आहे तिच्याशी मी बोलताना जेवणाबद्दल बोललो. मी तुम्हाला त्या सगळ्यांसमोर सांगू शकतो की ती दुसऱ्या दिवशी मला जेवणाचा डबा घेऊन आली. अक्षरशः म्हणजे माझ्या आसमानचं ओघळ आले की इतकी सहृदयता या लोकांमध्ये आहे. मला इथे सांगायचं की माझा जो 4 नंबर वॉर्ड आहे ना तिथे 55 वर्ष आणि 56 वर्ष काम करणाऱ्या माझ्या ज्येष्ठ सिस्टर इन्चार्ज आहेत आणि त्या सिस्टर इन्चार्ज सलग 30 दिवस माझ्याबरोबर तिथे काम करत होत्या. त्याच्यानंतर त्यांनी ब्रेक घेतला, मला सांगून काय गेल्या की डॉक्टर 7 दिवसाच्या ब्रेकने आम्ही पुन्हा परत येतोय. हा जो अनुभव मिळतोय ना. आणि मग ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपल्याला हे कळतंय की हो आपण हे करतोय, हे योग्य करतोय, त्याच्यामुळे जे आपले मुंबईकर आहेत त्यांना किंवा अख्ख्या महाराष्ट्रातली जी मंडळी त्यांना त्याचा बेनिफिट मिळतोय आणि ही संघभावना जी निर्माण होतीये. कारण का आत्ता असं झालंय ना की केईएम मध्ये फक्त मेडिसिन डिपार्टमेंट नाही काय करू शकत,
तर सर्व मेडिकल सुपर स्पेशालिटी, सर्जिकल सुपर स्पेशालिटी, फर्स्ट इयर सेकंड इयरचे टीचर आणि स्टुडंट्स हे सगळे मिळून हे एकत्र येऊन नर्सेस विभागातले सगळेजण एकत्र येत आहेत आणि ह्या सगळ्यांमुळे हे मोठं जे काही आव्हान आहे हे आम्ही पेलू शकतोय हे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि मला वाटतं हा जो आपण एक उदाहरण दिलं केईएमचं, हे महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णालयामध्ये म्युन्सिपल रुग्णालय, पब्लिक रुग्णालय जी आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे ह्या पद्धतीने कामं होत आहेत. डॉक्टर, आपल्याला वाटतं की काही त्रुटी असू शकतील की ज्यावर आपण थोडंसं बोलू शकू? निश्चितपणे थोडासा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की अवेअरनेस आपल्या जे हेल्थकेअर प्रोव्हायडर्स आहेत म्हणजे डॉक्टर मंडळी, नर्सेस आणि काही प्रमाणात कर्मचारी यांच्यामध्ये या आजाराच्या बद्दलचं काही डॉक्टरांमध्ये, काही नर्सेसमध्ये आणि काही कर्मचाऱ्यांमध्ये या आजाराचं भय आहे. अच्छा. ते भय असल्यामुळे ते काही सबबी सांगून ह्या कामात जुंपत नाहीयेत. पण ह्या युद्धामध्ये जर आपण सगळेजण जर आलो तर निश्चितपणे जे सातत्याने काम करतात त्यांना विश्रांती मिळेल. बरोबर आहे. आणि ही जी त्रुटी आहे की जिथे कुठेतरी ह्या सर्वांचं एक आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे आणि त्या सर्वांचं एक प्रशिक्षण व्हायला पाहिजे. आणि ही उदाहरणं जी आहेत की 40-40 दिवस काम करून तुम्हाला जर काही होत नाहीये, जर तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी घेतलीत आणि आपण काय म्हणतो की जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि अधिकार. बरोबर. मग जेव्हा आपण अधिकार मागतो तेव्हा मग ही जी जबाबदारी किंवा हे कर्तव्य जे आपल्याला देशाने, आपल्या महाराष्ट्र राज्याने आणि मुंबईनेही आपल्यावर दिलेलं आहे आणि ही संधी मिळालेली आपल्याला सेवा करायची, ती संधी मला वाटतं या संधीचं सोनं करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून माझी इथे विनंती आहे सगळ्यांना की कृपया ह्या आजारापासून दूर भागू नका. ह्या आजाराशी आपल्याला मुकाबला एकत्रितपणे करायचा आहे आणि म्हणून जर मनात किंतु परंतु असतील तर तुम्ही त्या शंकांचं निरसन करा आणि ह्या सगळ्या सैन्यामध्ये जुंपा, तरच आपण हे जे पुढचं काही दिवस येणार आहेत ते आपण तग धरू शकतो. नक्की. आणि जे आपल्याला विचार करतो की आपण की हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत आहेत, तर केवळ बेडची संख्या कमी नाही आहे, पेशंटसाठी बेड्स कमी नाही आहेत, की हे आरोग्य सेवा पुरवणारे जे आहेत त्यांचीही तितकीच गरज आहे आणि हे सर्व रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ तर जवळजवळ संपत आलेली आहे. आपण आमच्या दर्शकांसाठी काही सांगू इच्छिता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग, अंतर पाळा, मास्क लावा, हात व्यवस्थित धुवा. हळूहळू राज्य शासन योग्य निर्णय घेऊन लॉकडाऊन कमी करेल, सैल करेल, पण त्याचा गैरफायदा किंवा गैरवापर करू नका. हे केवळ आणि केवळ आपली आर्थिक व्यवस्था किंवा जी काही निकडीची व्यवस्था आहे ती सुधारण्यासाठी करण्यात येते शासनातर्फे, हे लक्षात घ्या. कुठलाही सिम्पटम्स किंवा कुठलाही जर आजार झाला तर तो ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन ट्रीट करा. कुठल्याही घरगुती उपाय किंवा अघोरी उपायांना बळी पडू नका. आणि एक लक्षात ठेवा की ह्या आपल्या शासन व्यवस्थेवर, प्रशासन व्यवस्थेवर आणि रुग्णसेवा जी चाललेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या एकत्रित सहकार्याने आपण या लढाईत विजय मिळवणारच आहोत, की जे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आपण एकत्रितपणे लढूया आणि आपण एकत्रितपणे लढलो तर निश्चितपणे आपण ही लढाई जिंकणारच आहोत, इतकं मी बोलू शकतो या क्षणी. डॉक्टर, खूप छान पद्धतीने आपण सांगता केलीत एका पद्धतीने या कार्यक्रमाची. पण नक्की सह्याद्री वाहिनीतर्फे आम्ही लॉकडाऊन काळ सुरू झाल्यापासून हे कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. विचार यामागे हाच आहे की आपल्याला याबद्दलची अधिकाधिक माहिती मिळावी, आपण अधिक सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रयत्न करतच आहेत, पण आपणही हा प्रयत्नाला त्याला हातभार लावावा. डॉक्टर, आपण आज इथे आलात याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे, टीमतर्फे धन्यवाद.